नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. कोजागिरी पौर्णिमा आणि मसाला दूध हे समीकरण आपल्याला काही नवीन नाही आहे. पण काही गोष्टी आपल्याला नवीन असतात की आपल्या पूर्वजांनी किती व्यवस्थितपणे या सगळ्याचं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्टीला किती सायंटिफिक रिझन आहे. तर कसं तर साधारण कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच थोडी ऑक्टोबर हीट कमी होऊन थोडीशी थंडीची चाहूल लागलेली असते. तुम्ही जर बघाल तर दिवसभर प्रचंड उकाडा असतो, पण पहाटे आणि रात्री मात्र थोडा गारठा जाणवायला लागलेला आहे. तर हे जे सीझनल चेंजेस असतात तर यामुळे व्हायरल फीवर किंवा सर्दी, खोकला, ताप यासारखे आजारसुद्धा बरेचसे डोकं वर काढतात. तर मसाला दूध हे घेण्याची परंपरा ही का बरं आलेली आहे, तर याचं हे सायंटिफिक रिझन असू शकतं की जसं मी आत्ता म्हणाले तुम्हाला की थोडा हवेमध्ये गारठा जाणवायला लागतो आणि म्हणूनच सीझनल चेंजेसमुळे बऱ्याच वेळेला आपली इम्युनिटी कमी होते आणि या मसाला दुधाचे जे प्रत्येक इन्ग्रेडियंट आहेत यामध्ये काही ना काहीतरी नक्कीच चांगल्या गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी चांगली राहते. आता थोडक्यात प्रत्येकाच्या घरी मसाला दूध बनवण्याची पद्धत किंवा काही वेगवेगळ्या परंपरा असतात की ज्यानुसार ते बनवतात. पण काही कॉमन इन्ग्रेडियंट्स, कॉमन गोष्टी ज्या आपण वापरतो तर त्याचे थोडेसे तुम्हाला फायदे सांगते. पहिलं म्हणजे ड्रायफ्रूट्स आपण घालतो. बदाम, काजू किंवा पिस्ते यासारखे ड्रायफ्रूट वापरले जातात. तर बदाम विटॅमिन ई भरपूर प्रमाणामध्ये असतं, अँटीऑक्सिडंट्स असतात. यानंतर यामध्ये प्रोटीन भरपूर असतं आणि या सगळ्याच साधारणपणे काजू असेल, पिस्ते असेल यामध्ये विटॅमिन B6, विटॅमिन ई हे भरपूर प्रमाणामध्ये असतात. आयर्न असतं आणि या सगळ्यामुळे अँटीऑक्सिडंट्स जे या ड्रायफ्रूट्समध्ये असतात यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते. हे सगळे जे काही विटॅमिन्स किंवा मिनरल्स आहेत हे आपल्या बॉडीला मिळतातच, पण त्याचसोबत एक एनर्जी देण्याचं कामसुद्धा हे ड्रायफ्रूट्स करतात. आणि अर्थात बदामामध्ये असलेल्या साधारणपणे एक गुड कोलेस्ट्रॉल ज्याला आपण म्हणतो किंवा गुड फॅट ज्याला आपण म्हणतो यामुळे कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी व्हायला मदत होते. फक्त एवढंच लक्षात ठेवा की काजू आणि पिस्त्याचा अतिवापर करू नका. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे हळद. अगदी फार पूर्वीपासून आपल्या आजीबाईच्या बटव्यामधला एक मुख्य इन्ग्रेडियंट जो असेल कोणता तर तो म्हणजे हळद. अँटीसेप्टिक, अँटी इन्फ्लेमेटरी अशा म्हणजेच काय तर सूज आलेली असेल. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की सीझन चेंज झाल्यामुळे बऱ्याच जणांना खोकला, सर्दी यासारखे आजार होतात आणि यावर हळद दूध हे बेस्ट कॉम्बिनेशन मानलं जातं. तर घशाला आलेली सूज हे कमी करायला मदत करते. इवन एक पेन किलर, नॅचरल पेन किलर म्हणजे थंडी थोडीशी सुरू झाली की संधिवाताचे त्रास चालू होतात आणि हे सगळं हाडांची दुखणी असतील किंवा बाकी काही असेल हे सगळं कमी करायला हळद ही एक बेस्ट उपाय आहे. आणि म्हणूनच हळद दूध म्हणा, मसाला दूध म्हणा हे या सीझनमध्ये हे नक्की घेतात. तर हा झाला दुसरा इन्ग्रेडियंट. तिसरा, बऱ्याच वेळा यामध्ये वेलची वापरली जाते. तर वेलची हे असा एक मसाला आहे की ज्यामुळे पोटाच्या तक्रारी बऱ्याचशा कमी होतात. तुमचं जर पोट साफ होत नसेल, कॉन्स्टिपेशनची तक्रार असेल तर ती दूर करायला सुद्धा वेलची मदत करते. यानंतर ॲसिडिटीचा ज्यांना वर्षानुवर्ष प्रॉब्लेम आहे, हार्टबर्न म्हणजे छातीमध्ये जळजळ होते किंवा उलटी आल्यासारखं होतं, तर या सगळ्या तक्रारी कमी करायला, डोकं दुखतं या तक्रारी कमी करायला सुद्धा वेलची मदत करते. मगाशी मी एक हळदीचा अजून एक पॉईंट सांगायला विसरले की नॅचरल पेन किलर म्हणून हळद दूध काम करतं. त्यामुळे मासिक पाळीच्या वेळेस जर पोट दुखत असेल किंवा डोकं दुखत असेल, काहीही त्रास असेल, कोणत्याही प्रकारचं पेन हळद दुधामुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी येऊ शकतं. पेन किलरपेक्षाही जास्त सेफ पद्धतीने हे काम करतं. तर ही टीप नक्की करून बघा. आता वेलचीचं झालं. आता पुढचा जो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे केशर. केशर यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, आयर्न, कॅल्शियम यासारखे घटक असतात की अँटीऑक्सिडंटसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात. युज्युअली केशर ब्लड प्रेशर कमी करतं, स्ट्रेस कमी करतं, मानसिक ताण कमी करायला मदत करतं. तर केशर दूध हा एक उत्तम उपाय आहे. ज्यांना रात्री झोप लागत नाही, ज्यांना झोपेच्या तक्रारी असतील त्यांनी हळद, केशर आणि दूध हे रात्री नक्की घेऊन बघा. दूध थोडंसं कोमट असावं, याचा खूप छान फायदा होतो आणि एक नॅचरल सिडेटिव्ह म्हणून या गोष्टी काम करतात. प्रत्येक गोष्टीमध्ये औषधं घेऊनच तुम्हाला त्याचा फायदा होतो असं नाही. आपल्या काही पारंपरिक पदार्थांचा सुद्धा यामध्ये खूप चांगला तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. तर हे झालं केशर. आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट राहिला ना, लास्ट बट नॉट लिस्ट, ते म्हणजे दूध.
दूध बघायला गेलं तर कॅल्शियम आणि प्रोटीनचा एक अतिशय उत्तम सोर्स. रोज तर आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आहारामध्ये किंवा सगळ्यांना आपण हे देतोच. पण यातले बाकी काही इन्ग्रेडियंट, जसं आज मसाला दूध तुम्ही बनवालच रात्री आणि त्याची मजा नक्की घ्याल, पण हे सगळं आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे की फक्त कोजागिरी पौर्णिमेलाच हे करायचं का, तर नाही, आपल्या रोजच्या रुटीनमध्ये सुद्धा तुम्ही हे इन्क्लूड नक्की करू शकता. आणि दुधामध्ये कॅल्शियम प्रोटीन तर भरपूर प्रमाणामध्ये असतंच. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की दुधामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर तुम्हाला त्याची बेनिफिट जो मिळतो शरीराला, हा खूप चांगला बेनिफिट मिळतो. त्यामुळे आजचा मसाला दूध तर तुम्ही एन्जॉय करालच, आणि त्याचसोबत तुम्हाला थोड्याशा तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकलेली आहे. तर फक्त कोजागिरीलाच असं नाही, तर तुमच्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा कधीतरी अगदी छान चांदण्यामध्ये बसून मसाला दूध प्यायला काही हरकत नाही आहे. तर सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.